काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोधी भाजपचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्या गावात सकाळी मतदान केंद्रावर भेट दिली. कराड दक्षिणमधील दोन्ही उमेदवार एकाच वेळी एका मतदान केंद्रावर समोरासमोर आले. राज्यातील जनता महायुतीच्या कारभाराला नापसंती देईल असा विश्वास देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. सुरुवात झाली, कसं काय वाटतं? मी आताच बाहेर पडलेलो आहे. मी रेठरे गटापासून सुरुवात केलेली आहे. तिथून मग कारवे वडगाव गट करून मी कराडात जाणार आहे. मी अजून मतदान केलेलं नाही. कराडला गेल्यावर मी मतदान करेन. मी सर्व कराडचे बूथ भेटणार आहे. त्यानंतर मग वेळ मिळेल तसं मलकापूर आणि शेजारच्या बूथला जाईन. राज्यातलं एकूण चित्र काय वाटतंय आपण? प्रश्न असा आहे की लोकसभा निवडणुकीला या राज्यातील जनतेने अतिशय निर्णायक कौल दिला आणि 10 वर्षाच्या महायुती सरकारच्या कारभाराबद्दल नापसंती व्यक्त केली आणि सुस्पष्ट मतदान केलं. 65% जागा युतीच्या विरोधात आम्हाला मिळाल्या आणि युतीला फक्त 35% जागा मिळाल्या. आता त्यानंतर 6 महिन्यांनी विधानसभेचे मतदान होते, निवडणूक होते. त्या 6 महिन्यामध्ये जे प्रश्न लोकसभेचे होते म्हणजे महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्याची दुर्दशा, भ्रष्टाचार आणि संविधानात निर्माण झालेला धोका, त्याचा एकही प्रश्नाची सोडवणूक झालेली नाही. तर महागाईवर तोंड देण्याकरता 500 रुपये महिना लाडकी बहिणीला देत आहे. 10 वर्ष लोकांनी गॅसच्या किमती, डिझेल पेट्रोलच्या किमती, 18% GST हे सगळं सोसलेलं आहे. त्यामुळे आता 1500 रुपये देऊन त्याची भरपाई होईल असा समज जर युती सरकारचा असेल तर लोक त्याला खोटा ठरवतील. म्हणून एकही प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळं जे मतदान लोकसभेला झालं त्याच प्रकारे विधानसभेला का होणार नाही हा प्रश्न आहे. मला असं वाटतं की आम्हाला 65% जवळपास मध्ये जागा मिळतील महाविकास आघाडीला. म्हणजे त्याचे जर पण 288 मध्ये प्रपोर्शन काढलं तर 180च्या वर जागा मिळायला काही हरकत नाही. तर काही म्हणतात की लाडकी बहिणीचा थोडासा फरक पडेल. काही मला फार मोठा पडेल असं नाही, कारण आम्ही तिथं 3000 रुपये दर महिन्याला द्यायची घोषणा केलेली. मला वाटतं की आम्हाला बहुमत मिळेल निश्चित. तर मग काँग्रेसचा सर्वात मोठा पक्ष असेल. महाराष्ट्रात लक्ष्मी दर्शनाचा प्रकार बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला या 2 दिवसात. काय झालं की राज्याच्या देशाच्या इतिहासामध्ये इतकं दुबळं निवडणूक आयोगाचं काम मी कधीही पाहिलेलं नाही. निवडणूक आयोगाला घटनेनं प्रचंड मोठे अधिकार दिलेले आहेत निपक्ष निवडणुका करण्याचे. पण मुळातच निवडणूक आयोगाचे आयुक्त निवडण्याचा कायदा मोदींनी बदलला आणि आपल्या सोयीचे निवडणूक आयुक्त नेमायला सुरुवात केली. आणि त्यामुळं मोदींनी सोयीचे निवडणूक आयुक्त नेमले की म्हणजे स्वायत्तता निवडणूक आयोगाची तर राहिलेली नाही. आणि त्यामुळे एक निवडणूक आयोगाचं जे प्रशासन आहे फार दुर्दैवी आहे. पैशाचा वापर होतोय. आता भारतीय जनता पक्षाला निवडून येण्याकरता विकास, विचार, वैचारिक धोरण, अर्थकारणाबद्दल काही बोलता येत नाही. त्यांना 2च गोष्टी आहेत. एक मायनॉरिटी कम्युनिटी, अल्पसंख्याकांच्याबद्दल द्वेष निर्माण करणं, अशी द्वेषयुक्त भाषणं करणं, पण तीही महाराष्ट्रातल्या जनतेनं स्वीकारली नाहीत. इतकंच काय तर महायुतीच्या घटक पक्षांनी स्वीकारली नाही. आणि त्यामुळं मोदींना योगीची भाषा बदलावी लागली. पण त्यामध्ये शेवटी हे फासिस्ट पार्टी आहे आणि फासिस्ट पार्टीला कोणाला तरी द्वेष करण्याकरता एखादी वस्तू लागते, त्याप्रमाणे त्यांनी केलेलं काम चालू आहे. आणि दुसरं, निवडणूक जिंकता येत नाही म्हणून पैशाचा प्रचंड वापर चालला आहे. तुम्ही कराडला पाहिला की आपण किती माणसांना पकडलं, काय झालं. निवडणूक आयोगाचे आकडे आलेत, काही 350-400 कोटी रुपये पकडले. अगदी भाजपाचे केंद्रीय नेते विनोद तावडे हे रंगेहात पकडले गेले. आता त्याच्याबद्दलची माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली असं हितेंद्र ठाकूर म्हणतात. तो आपसातला वाद असेल तर माहीत नाही, पण वस्तुस्थिती आहे की ते
पैसे वाटताना पकडले गेले. हे आता दोनच गोष्टी आहेत, एक द्वेष अल्पसंख्याकांबद्दल आणि हिंदू मुस्लिम दरी वाढवायचा प्रयत्न करणं आणि पैशाचा वापर. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.